नमस्कार कराडकर. अधिक मास म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर काही धार्मिक गोष्टी उभ्या राहतात. पण या धार्मिक बाबींमध्ये किती प्रामाणिकता आहे, किती अप्रामाणिकता आहे, हे जर आपल्याला पारखून पाहायचं असेल तर सत्सद बुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या कराड तालुक्यामध्येच एक फार प्रसिद्ध असे विचारवंत होऊन गेले, ज्यांचं नाव होतं गोपाळ गणेश आगरकर म्हणून. ज्यावेळेला गोपाळ गणेश आगरकर जिवंत होते, त्यावेळेला ते लोकांना एक प्रश्न नेहमी विचारायचे की परमात्म्याने आपल्याला बुद्धी ही विचार करण्यासाठी दिलेली आहे. पण जर आपण पूर्वजांनी सांगितलेले रीती, रिवाज, कर्मकांड यांच्यावरती जर डोळे झाकून आपण जर विश्वास ठेवत असू, तर परमात्म्याने दिलेल्या त्या बुद्धीचा उपयोग काय? प्रश्नचिन्ह. गोपाळ गणेश आगरकरांच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा. पूर्ण जगभरामध्ये भारत हा काही एकमेव देश नाही जिथे अधिक मास साजरा केला जातो. भारताच्या बाहेर बौद्ध धर्मातील वजिरायन शाखेचे महान गुरु पद्मसंभव यांची भूमी तिबेट या ठिकाणी देखील अधिक मास साजरा केला जातो. महान गुरु कन्फ्युशियस यांची भूमी चीन या ठिकाणी देखील अधिक मास साजरा केला जातो. पण भारतामध्ये अधिक मासाला थोडे जास्त धार्मिक महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच भारतामध्ये अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं. पुरुषोत्तम मास या शब्दामध्ये दोन शब्द आहेत. पहिला शब्द आहे पुरुषोत्तम, दुसरा शब्द आहे मास. यातला पुरुषोत्तम हा शब्द मेटाफिजिक्सशी संबंधित आहे, तर मास हा शब्द कालगणनेशी संबंधित आहे. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे की हे अर्जुन, तो पुरुषोत्तम मी आहे आणि म्हणून तू माझी भक्ती कर. भक्ती कर ह्याचा अर्थ असा होतो, वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून स्वतःच्या मनाला शांत करणे आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपली जी काही कर्तव्य आहेत त्यांना यथाशक्ती यथासंभव पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, याला भक्ती करणे असं म्हटलं जातं. भगवद्गीतेचा प्रथम शब्द धर्म आहे आणि धर्म या शब्दाचा अर्थ होतो कर्तव्य संग्रह, असं डॉक्टर राधाकृष्णन म्हणायचे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे संवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुरुता संजय. आता या ठिकाणी एक फार महत्त्वाचा प्रश्न उत्पन्न होतो की पुरुषोत्तम मासामध्ये पुरुषोत्तम योग कसा साध्य करायचा. पुरुषोत्तम योग हा बुद्धी आणि विवेक यांच्या मदतीनेच साध्य केला जातो. बुद्धी आणि विवेक याचं महत्त्व समजून सांगताना एकनाथ महाराजांनी एकनाथ भागवत या ग्रंथामध्ये एक फार सुंदर ओवी लिहिलेली आणि त्या अशा प्रकारे लिहिले, विवेकाविना भक्ती आंधळी. याचा अर्थ असा होतो, ज्या भक्तीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नाही, बुद्धी नाही, विवेक नाही, अशी भक्ती पूर्णपणे आंधळी आहे म्हणून. महाराष्ट्रामध्ये फार प्रसिद्ध असे संत होऊन गेले ज्यांचं नाव होतं सोपानदेव म्हणून, जे संत ज्ञानेश्वरांचे लहान भाऊ देखील होते. सोपानदेव महाराजांनी त्यांचा ग्रंथ सोपानदेवी गाथा ह्या ग्रंथामध्ये पूर्ण समाजाला एक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न अशा प्रकारे, सत्याशी सोडून असत्याशी धरसी, तू विवेकाशी का नाही धरसी. याचा अर्थ असा होतो, तुम्ही सत्याचा मार्ग सोडून तुम्ही असत्याचा मार्ग धरता, तुम्ही विवेकाचा, बुद्धीचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मार्ग का धरत नाही. प्रश्नचिन्ह. सोपानदेवाच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा. अधिक मासामध्ये आपण चांदी विकत का घेतो. चांदी ही स्वभावाने शांत असते आणि शांत वस्तू देहावरती धारण केल्यामुळे देह शांत होतो. देह शांत झाला की मन शांत होतं आणि मन शांत झाले की ते परमात्म्याच्या जवळ जातं. म्हणून अधिक मासामध्ये चांदी घेणं शुभ आणि मंगलमय समजलं जातं. आता अधिक मास म्हटलं की खरेदी, आणि खरेदीमध्ये देखील महत्त्वाची खरेदी म्हणजे चांदीच्या अलंकाराची खरेदी. आपल्या व्हीएन गांधी ज्वेलर्समध्ये सर्व प्रकारचे अलंकार, सर्व वजनामध्ये, सर्व डिझाईनमध्ये, सर्वांच्या मनाला भावतील असे अवेलेबल आहेत आणि ते विशेष ऑफर्स आहेत. सध्या अधिक मासानिमित्त व्हीएन गांधी ज्वेलर्समध्ये चांदीच्या अलंकारावरती आणि चांदीच्या वस्तूंवरती जी ऑफर चालू आहे अशा प्रकारे चालू आहे. तुम्ही चांदीची कुठलीही वस्तू, कुठलाही दागिने विकत घ्या, त्या दागिन्यावरती, त्या वस्तूवरती तुम्हाला 25% डिस्काउंट दिला जाईल. म्हणून या अधिक मासाला व्हीएन गांधी ज्वेलर्सला अवश्य भेट द्या. व्हीएन गांधी ज्वेलर्स, अ परफेक्ट ब्रँड ऑफ ज्वेलरी.